विराच्या पूर्वेकडील संघांना दिलेली संधी वैतरणा अ, वैतरणा ब आणि चंदनसर गटामधले सामने आपण अनुभवलेले आहेत. ते शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेले सामने पाहिले आणि फायनलचा मॅच तर अगदी त्याचं उदाहरण होतं, एक्झाम्पल होतं की क्रिकेटचा खेळ कसा अनिश्चितच आहे. 9 बॉल 9 ओव्हरनं मॅच कसा बदलला आणि अक्षरशः दुसऱ्या बाजूला गेला. म्हणून क्रिकेटचा खेळ नेहमीच प्रत्येकाच्या पसंत पडलेला आहे. आणि आज या NCC बी या पूर्ण सर्व टीमनं केलेला पुढाकार घेऊन केलेलं या क्रिकेट सामन्याचं आयोजन आणि त्या जोडल्या जर पाहिलं तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची लाभलेली भक्कम अशी साथ, आपल्या सर्व खेळाडूंचा प्रतिसाद आणि आमच्या प्रायोजकांचा दिलेला मदतीचा हात यांच्या जोरावरती आपण ही स्पर्धा यशस्वी करू शकलो. आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करण्याच्या अगोदर या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले त्यांचा आपण सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत. मी धीरज पाटीलला विनंती करेल, श्री प्रशांत गजानन पाटील यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाणार आहे. सन्मान केला जाणार आहे आणि या स्पर्धेसाठी प्रशांत गजानन पाटील यांचं योगदान राहिले आणि त्यांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार अशी शाल, त्यानंतर सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन श्री प्रशांत गजानन पाटील यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी योगदान राहिलेले श्री अनिल दत्तात्रय पाटील हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान हा व्यासपीठावरती केला जाईल. श्री अनिल दत्तात्रय पाटील यांचा सन्मान हा केला जाईल. श्री अनिल दत्तात्रय पाटील यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे त्यांचं योगदान राहिले. त्यानंतर नारंगी संघाचे एक सिनियर खेळाडू रमेश मंगेला हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यांचंही मार्गदर्शन या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले आणि त्यांचा सन्मान हा केला जाईल. कारण हे सर्व आमचे ज्युनियर खेळाडू होते नारंगी बीचे. त्यांना कोणीतरी मार्गदर्शन करायचं होतं. अगदी जसं नेहमीच सल्लागाराची आवश्यकता असते आणि ते काम आमच्या नारंगीच्या मुख्य संघातील खेळाडूने केलेले आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय. अजून आमचे एक सिनियर खेळाडू आज मास्टरमध्ये चांगली कामगिरी करतात, संतोष अर्थात बंधू पाटील आहेत. संतोष पाटील यांचा देखील सन्मान हा केला जाईल. अरुण मात्रे यांना विनंती करेल आपण या, कारण फार धावपळ अरुणची देखील असते या स्पर्धेला आयोजन नियोजन करताना. संतोष पाटील अर्थात बंधू यांचा हा सन्मान केला जातोय. त्यानंतर अजून एक मास्टरचे खेळाडू आमचे आहेत गंगाधर पाटील गंगाराम या, कारण या स्पर्धेसाठी ॲज अ पंच म्हणून देखील त्यांनी आपल्याला साथ दिलेली आहे आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जाणार आहे. गंगाधर पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मागच्या 2 दिवसापासून ज्यांचा आवाज आमच्या समेत आपण ऐकलाय, आमचे 24/7 कॉमेंटेटर झहीरभाई आमचे 24/7 कॉमेंटेटर नेहमीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची स्पर्धा म्हटली की अगदी आवर्जून ते उपस्थित असतात आणि त्यांचा सन्मान हा केला जातोय. अजून आमचे समालोचक मित्र भारत राऊत, मागचे 2 दिवस त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं. आज प्रमोद तांबडकर सर जे आदर्श शाळेचे शिक्षक आहेत त्यांचाही सध्या झहीरभाईचा सन्मान हा केला जातोय. त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा आज या यूट्यूब चॅनलनं अगदी घरबसल्या दाखवली. आमचे दोन्ही प्रोप्रायटर आहेत इथे DBNचे प्रवीण पाटील आणि धनंजय नयन या लगेच, कारण यूट्यूबवरती आज DBNचा बोलबाला राहिलेला आहे आणि क्लीन अँड नीट टेलिकास्ट म्हणून DBN या आमच्याच नारंगी गावातील 2 तरुणांनी सुरू केलेली यूट्यूब वाहिनी यूट्यूब चॅनल आणि आज त्यांचा देखील सहयोग राहिले या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये. सनी मात्रे आहेत आमचे यंगस्टर आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. DBN चॅनल म्हटलं की दमदार भरोसेपण नेटवर्क अर्थात धनंजय मांगेला आणि प्रवीण पाटील त्यांच्या तुलनेत आता साहिल नयन प्रशांत ही पूर्ण टीम आहे
आणि या पूर्ण टीमचा हा सन्मान केला जातोय. त्यानंतर आमचा आवाज अगदी तुमच्यापर्यंत ऐकू येईल त्याकरता आणि चांगली गाणी ज्याने वाजवली DJ राज राज नाईक. राज या. राजसाठी टाळ्या व्हायला हव्या, कारण चांगली गाणी मागच्या 3 दिवसामध्ये त्याने वाजवलेली आहेत, खुश केले. आणि आज देखील राजनं चांगली गाणी वाजवली आणि राजचा सन्मान इथे केला जातोय. अक्षय पाटील यांच्या असे हा सन्मान हा केला जातोय. राज आमचे DJ भरपूर ऑर्डर असतात, डे नाईट ऑर्डर असतात, आज त्यांचा सन्मान केला जातोय. हेलो दोस्तों, क्योंकि हमारे और बेहतरीन कमेंटेटर जिन्होंने 3 दिन तक अपनी आवाज़ों को इस मैदान पर फेंका, उसके बाद ये तमाम छोटे बच्चों को पूरी गाइड करते हुए इस टूर्नामेंट को कैसा पूरा करना है, ये तमाम दुष्ट देते हुए इस टूर्नामेंट को बेहतरीन अंदाज में किया। वैसे हमारे सभी के चेते लालडे कमेंटेटर तुकाराम मंगल सर जी का सम्मान यहाँ पर धीरज पाटिल सर जी से कहूँगा कि उनका सम्मान करें, क्योंकि दोस्तों ये टूर्नामेंट के लिए मेहनत धीरज पाटिल की, उनकी तमाम टीम और पूरा NCC नारंगी बी को टीम को यहाँ पर पूरा सपोर्ट तुकाराम मंगल सर जी और तमाम नारंगी ग्राम सभा नारंगी का मिला, उनका हम शुक्रिया अदा करते हैं। जोरदार तालियां तुकाराम मंगल सर जी के लिए, शुक्रिया तुकाराम सर जी। और नेक्स्ट अभी आगे का हाल अशोक माळी असेल तर तुम्ही तर केली. विकेट बनवण्यामध्ये महत्त्वाचा आपल्याला हातभार दिनेश मांगेल आणि जगदीश भोईर यांचा देखील राहिलाय, तर त्यांना देखील विनंती आहे, दिनेश आणि जगदीश भोईर आपण देखील या, कारण हे सर्व आमचे घटक आहेत ज्यांनी भरपूर मेहनत घेतलेत. आपण त्या दिशेने जाणार आहोत, पण पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ त्या सर्वांचं मनापासून आभार मानते. आमच्या NCC बीच्या तरुण या खेळाडूंनी केलेला प्रयत्न होता. काही कदाचित चुका झाल्या, मिस्टेक झाल्या, काही कमी देखील राहिल्या असतील, कमतरता राहिल्या असतील, पण प्रयत्न केला, प्रामाणिक प्रयत्न की आपल्या अशा खेळाडूंना संधी मिळावी. आपल्या पूर्वेकडच्या ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं संधी देण्याचा प्रयत्न आमच्या NCC बीनं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळानं केला. तो काही अंशी नका होऊ ना, तो आम्ही यशस्वी झालो, त्याचं समाधान आहे. आणि या सर्वांच्या प्रवासामध्ये आमचे प्रायोजक, स्पॉन्सर्स त्यांचा देखील वाटा महत्त्वाचा राहिला आहे. जसं आपण सध्या मंचावरती श्री प्रशांत पाटील आणि अनिल दत्तात्रय पाटील यांना बघतो, त्याचप्रमाणे श्री महेंद्र प्रभाकर पाटील यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले. कुमार हर्ष विशाल पाटील यांचं देखील महत्त्वाचं योगदान राहिले. त्याचबरोबर एक डॅशिंग नगरसेवक म्हणून ख्याती असलेले श्री सदानंद गजानन पाटील यांचं योगदान या स्पर्धेच्या यशस्वी करण्यामागे लागले. तसंच श्री दशरथ गजानन पाटील यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले. त्यांचं देखील मनापासून आभार. अनावधानाने किंवा नजरचुकीने एखादंचं नाव राहून जाईल, त्या सर्वांचं आपण मनापासून आभार मानतोय, धन्यवाद देतोय की तुमच्याशिवाय कदाचित स्पर्धा पूर्ण करणं कठीण होतं. तुमचा मनापासून आभार. आपण या मैदानाचे पिच क्युरेटर अर्थात माळी अशोक राणे यांचा सन्मान करतोय. अशोक या. अशोक राणे अर्थात आमचे पिच क्युरेटर मागच्या जवळपास 17-18 वर्षापासून या मैदानाची काळजी ज्याने घेतलेली आहे. टाळ्यांचा गदर होत्या, कारण विकेट बनवणं सोपं नाही, पण मागच्या अगदी 2 दशकाहून काळ ज्यानं या मैदानासाठी दिलाय, 20 वर्ष जवळपास काल दिला ते अशोक राणे. या स्पर्धेसाठी जे आमचे स्पॉन्सर्स होते अर्थात विशाल पाटील याचकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले. त्याचप्रमाणे श्री प्रशांत गजानन पाटील व श्री अनिल दत्तात्रय पाटील याचकडनं 8,000 रुपयाचं योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले. त्याचबरोबर महेंद्र प्रभाकर पाटील याचकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले. त्यांचंही मनापासून आभार आहे. त्याचप्रमाणे कुमार हर्ष विशाल पाटील, श्री दशरथ गजानन पाटील, श्री सदानंद गजानन पाटील नगरसेवक यांचं देखील मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच.
चला आता तिन्ही टीम या कारण आपण लगेच आता मान्यवरांचं स्वागत झाले, सन्मान देखील झाले. आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करतोय. सर्वप्रथम अंतिम सामना झाला दोन संघादरम्यान. अंतिम सामना झाला दोन संघादरम्यान, जिथे युवा ग्रुप वाडीव आणि आई जीवदानी घासपाडा भाटपाडा या दोन संघादरम्यान अगदी अटीतटीची झुंज लढली गेली. आणि या सामन्यातील गेम चेंजर खेळाडू, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, तीन नावं आहेत. घासपाड्याच्या टीमकडनं तीन नावं आहेत. एकाने बॅटिंग केली, एकाने मध्ये येऊन बॉलिंग केली, एकाने मॅच बनवला, एकाने मॅच वाचवलाय. म्हणून मॅन ऑफ द मॅच फायनलचा अंतिम सामन्यातील सामनावीर सबका बंधू अर्थात विशाल भोईर आहेत मॅन ऑफ द मॅच. विशाल दादा या. आणि त्यांच्यासाठी खास बक्षीस देखील उत्कर्ष पाटील आणि हॅलो 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 आपण विशाल भोईरला देण्यासाठी आमचे संतोष पाटील बंधू आहेत. आता बंधू ना बंधू देतील. फायनलचा मॅन ऑफ द मॅच. आणि बघा बंधूच्या त्या कामगिरीसाठी आपण बंधूशी 2 मिनिटं बोलणार, कारण बंधू चांगल्या पद्धतीने बोलतात. कारण जे स्वप्न बंधू तुमचं पूर्णही झाले. उत्कर्ष पाटील आणि अजिंक्य घरत याचकडनं 1,000 रुपये, उत्कर्ष पाटील 5,000 रुपये, अजिंक्य घरत याचकडनं तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे तुमचं अभिनंदन. सर्वप्रथम कसं वाटते, म्हणजे आता इतक्या वर्षाची प्रतीक्षा, एवढ्या वर्ष वाट बघली, इथे चॅम्पियन व्हायचं आहे, कसं पहिल्यांदा वाटते? इतके वर्ष मी आमच्या घासपाड्या टीमकडून खेळतोय. आता 48 आहे माझं. 40 प्लसमध्ये पण खेळतोय मी. पण त्या आता माझ्यापेक्षा जे सगळे लहान आहेत, पण प्रोत्साहन जास्त असतं माझ्याकडे त्यांचं लक्ष जास्त असतं. आणि त्याच्यामुळे खेळायला पण जास्त मजा येते. त्यांच्यात खेळायला, आमच्या 40 प्लसमध्ये पण खेळायला मजा येते. या ग्राउंडचं विचाराल तर सगळ्यांची इच्छा असते या ग्राउंडवर खेळायची. आम्ही एक 2-3 वर्ष झालं खेळतो इकडे. गेल्या वर्षी खेळायला मिळालं नाही, त्याची खंत आहे. पण यावर्षी आम्ही विचार केलेला का आता खेळायचं तर ट्रॉफी आणायची, आणि आणली. त्याच्यामुळे सगळ्यांचे थँक्यू. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांचं पण थँक्यू. असं काय वाटलं होतं की शेवटला ज्यावेळेला 6 बॉल 8 मॅच होता शेवटला, त्यावेळेला काय मनामध्ये चाललं होतं, किंवा सांगितलं होतं बाबा इथे मी चांगली बॉलिंग करून जाईल? तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, कारण माझ्या खेळाडू जे आहेत ना, ते माझ्याकडे सगळे येत होते. ते बंधू असं टाक तसं टाक, पण मी टेन्शन घेतलं नव्हतं. मी त्या 8 रनच्या 4च रन केलेल्या. 4 रन माझ्यासाठी आहेत आणि त्या मला वाचवायच्या असं ठरवलेलं, आणि त्या वाचल्या. बघा, बंधू असलं का भाई टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का. अभिनंदन बंधू तुमचं. कारण बघा 48 आहे, पण एज इज द ओनली नंबर. वय आणि खेळावरती काही परिणाम नाही आहे. त्यांनी सांगितलं होतं काही आमच्या टीममधले यंगस्टर आहेत, पण त्यांचे देखील साथ नेहमीच लाभत असते. त्याच्यामुळे मॅन ऑफ द मॅच विशाल भोईर यांना दिला जातोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्तम गोलंदाज, अगदी 3 नावं होती. त्याच्यावरती एक नाव इथून होतं, एक नाव तिथून होतं, एक नाव आपण वाडीवच्या टीमकडनं देखील पाहिलं होतं. या संपूर्ण स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, त्याच्या नावावरती विकेट आहेत. आणि महत्त्वाचं काय होतं की अगदी मोक्याच्या क्षणी घेतलेले विकेट आहेत. आणि लिस्टमध्ये पाहिलं तर तो बरोबर त्या नंबरवरती होता. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, टीमचा प्रतिसाद, अर्थात युवा वाढीवचा प्रसाद आहेत. प्रसाद ठरल्यात या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज. थोडंसं कठीण होतं निवड करणं. अनिलजी पाटील यांना विनंती करेल आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण जर पाहिलं तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट युवा ग्रुपचं वाढीवचे प्रसाद, चांगली गोलंदाजी त्यांनी केली. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट दिले प्रसादशी आपण फक्त बोलणार आहोत. बघा, फायनलचा मॅच जरी नाही गमावला, पण ऑल ओव्हर या स्पर्धेतली कामगिरी तुमची चांगली झाली. खेळताना कसं वाटलं पूर्ण या स्पर्धेमध्ये? ह्या पूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला खेळताना खूप आनंद झाला. पण एकच दुःखात आलं की आम्ही शेवटची मॅच हारले, ते पण एकदम टॉप टू टॉप येऊन मॅच हारले. 9 बॉलमध्ये 9 रन्स नाही निघाल्या, त्याचा आम्हाला खूप दुःख वाटतं. चला, ते शैली असणारच, पण
संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी अगदी गोलंदाज म्हणून त्यांनी केले. त्याच्यामुळे ते फायनलनं जिंकल्याचं थोडंसं मनामध्ये खंत राहणारच आहे, कारण कदाचित त्याला विजयाचं कुंकू लागलं असं तर अजून मजा आली असती. बेस्ट बॅट्समन, सर्वोत्तम फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज पुन्हा एकदा निवड करणं कठीण होतं, पण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज, त्याचं नाव आहे, त्या टीमचं नाव आहे युवा ग्रुप वाडीव आणि खेळाडूचं नाव आहे अंकुश किनी. अंकुश आहेत, बॅटिंग चांगली केली, अगदी त्या क्वालिफायच्या मॅचमध्ये देखील चांगली फलंदाजी केली आणि रमेश मंगेल यांना विनंती आहे त्यांनी पुढे या. अंकुश किनी, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अंकुशशी फक्त आपण तेच बोलणार आहोत. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये चांगली बॅटिंग झाली, पण फायनलच्या मॅचमध्ये असं काय वाटलं की इथे थोडंसं मिस्टेक झाली आपली, काय नाही, शॉट मारला चुकीचा मारला मी त्याच्यामुळे हरलो. पण त्याच्यानंतर एक पार्टनरशिप झाली होती, ती पार्टनरशिप झाली होती, तो रनआउट झाला, तिथून मॅच गेला. त्यावेळेला डगआउटमध्ये थोडीशी चलबिचल चालली होती. काय मेसेज दिला होता की आता मी आऊट झालोय पण तुम्हाला कसं खेळायचंय? त्यांना सांगितलं की बघूनच मारा, पण सर्व माराच्या याच्यात आऊट झाली. चला, तुम्हाला देखील शुभेच्छा राहतील. थोडंसं भावना विवश आहेत, कारण फायनल कदाचित ते जिंकू शकले नाही, त्याच्यामुळे ते आहेत. आपण मॅन ऑफ द सिरीज थोडंसं लेट देणार आहोत, कारण सर्व टीमला महत्त्वाची सूचना आहे, तिन्ही टीमला. जोपर्यंत सर्व बक्षीस दिलं जात नाही तोपर्यंत हटू नका, नाही तर आपलं बक्षीस घेऊन बाजूला नका जाऊ. आता क्रमांक 3चं पारितोषिक दिलं जाणार आहे. या स्पर्धेमध्ये त्या संघानं अगदी क्वालिफाय केलं, चांगला खेळ दाखवला. कदाचित तो एक टप्पा पार करू शकले नाही आहेत. स्वप्न होतं क्वालिफाय होण्याचं, चॅम्पियन होण्याचं. आई गावदेवी कनेर टीमला विनंती करेल, मी सर्व मान्यवरांना विनंती करेल, आपण पुढे या. प्रशांत पाटील, अनिल पाटील आणि संतोष पाटील, आपण पुढे या. कॅप्टन आई गावदेवी कनेरचा संघ, रोख 15,850 रुपये आणि आई आकर्षक अशी चषक अर्थात ट्रॉफी दिली जाईल. टाळ्यांचा गजर होऊ द्या, जितक्या टाळ्या त्यांना देतील तितक्या टाळ्या तुम्हाला देखील मिळतील, त्याकरता टाळ्यांचा गजर येईल. आई गावदेवी कनेर अडलक करणं, जे स्वप्न पाहिलं होतं ते कदाचित स्वप्न भंग झाले, पण आपण क्वालिफाय झाल्या. इतक्या संघातनं तुम्ही तिसऱ्या क्रमांकावरती पोचलं. अपेक्षा तीच आहे की पुढच्या वेळी आपण एक पहिल्या क्रमांकावरती नक्कीच पोचतील. आई गावदेवी कनेर आपल्याला शुभेच्छा राहतील, कारण जसा खेळ तुम्ही दाखवला तो देखील कौतुकास्पद होता. आपली कामगिरी चांगली राहिलेली आहे, पण हार आणि जीत हा या क्रिकेटचाच भाग आहे. कोणतरी जिंकणार आणि कोणतरी पराभूत होणार. त्यानंतर आपण रनर अप ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, रोख 25,550. मागच्या वर्षी देखील हा संघ रनर अप राहिला होता, उपविजेता राहिला होता. फक्त यावर्षी चॅम्पियन बनायचंच होतं. अगदी विजय आता तोंडाशी आलेला होता आणि त्यानंतर निघून गेलाय. तर युवा ग्रुप वाढीव या आपण पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती आहे, आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते आपण जर पाहिलं तर रनर अप दिलं जाईल. तर हा युवा ग्रुप वाढीव, एकदा टाळ्यांचा गजर युवा ग्रुप वाढीवसाठी होईल. स्माईल द्या, जरी पराभूत झाले तरी क्रमांक 2 वरती तुम्ही पोचले. मागच्या वर्षी देखील उपविजेता राहिला होता. बघा, तुम्ही जरी चॅम्पियन नाही झाले तरी लागोपाठच्या 2 वर्षी फायनलमध्ये येण्याचा पराक्रम तुम्ही केलाय, त्याच्यामुळे ती अचीवमेंट आहे तुमची. भले फायनल नाही जिंकू शकलं, बाकी टीमला तर ते पण नाही जमलंय. लागोपाठच्या 2 वर्षी फायनलमध्ये येणं तुम्ही जिंकलंय. अपेक्षा तीच आहे, अगदी जवळ आले होते तुम्ही, त्याच्यामुळे तुमचं खास अभिनंदन असणार आहे. त्यानंतर आता मॅन ऑफ द सिरीज,
चला आई गावदेवी कनेर तुमच्याकडनं पण एक नाव आहे त्या सिरीजमध्ये. युवा ग्रुप वाडीवकडनं अगदी 2 नावं आहे, 2 नावं आहेत. ते मॅन ऑफ द सिरीज देण्याच्या अगोदर टिकू सिंगर आपला देखील सन्मान होईल, कारण आज गाणी गाऊन वातावरण निर्मिती आपण देखील केले, त्या कारण आपलाही सन्मान इथे केला जाणार आहे. एकदा टाळ्या होऊ द्या, कारण फायनलच्या मॅचच्या अगोदर अगदी चांगली गाणी आज आपल्या वाढीवचा सिंगर आहे आणि अगदी मागणी असते त्यांना देखील वेगवेगळ्या ठिकाणी. अगदी शो त्यांचे आपण पाहतोय, रील व्हिडिओ भरपूर आपण पाहिल्यात आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या टिकू सिंगर यांच्यासाठी, कारण एक कलावंत आहे, एक कलाकार आहे आणि आज त्यांनी कला आपली पेश केलेली आहे, त्याकरता आपलं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच दादा. आज पूर्ण दिवस तुम्ही आलात आणि मजा आली, त्याच्यामुळे मनपूर्वक आभार आहे. आता सिरीजच्या दिशेने जाऊया आपण सिरीज मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. 2 नावं इकडून, 1 नाव इकडून, 1 नाव पाठी नाव गुण आले, त्याच्यामुळे 3 नावं आहेत, 4 नावं आहेत ॲक्च्युली. आणि या 4 नावामध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणूया, मालिकावीर ज्याला म्हटलं जातं, आणि त्या खेळाडूचं नाव आहे, त्यानं टीमला विजय संपादित करून दिला, प्रत्येक सामन्यामध्ये चांगला खेळ केलाय, अगदी फायनलपर्यंत तो घेऊन गेलाय त्या टीमला आणि फायनल मॅच जिंकूनही दिले. विशाल भोईर राहिले आहेत, विशाल भोईर मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज प्रशांतजी पाटील आणि अनिलजी पाटील आपल्याला विनंती, आपण पुढे या. आणि विशालजी पाटील जे ऑनलाईन एक ट्रान्झॅक्शन केलेलं आहेत, अजिंक्य घरत यांच्याकडनं तुम्हाला 5,000 ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केले, जे मॅच तुम्ही जिंकून दिले, कारण त्याचा अगदी स्क्रीनशॉट देखील आपण पाहू शकता, स्क्रीनशॉट त्यांनी पाठवला आहे. त्यामुळे 5,000चं ट्रान्झॅक्शन अजिंक्य घरत आणि केलं आहे. त्यामुळे जायचं नाही, अजून थांबायचं आहे, हे पहिला बघूया, कारण 5,000चं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन अजिंक्य घरत यांनी केलेले आहेत. याच्या अगोदर मॅन ऑफ द सिरीज घेतले असतील किंवा अजूनही घ्यायचे असतील, पण हे किती महत्त्वाचं वाटते ज्यावेळेला या मैदानावरती तुम्ही जिंकलात? सांगतो काय, ह्या माझ्या टीमकडून खेळताना, गावाकडच्या टीमकडून खेळताना हे पहिल्यांदा मिळालेलं आहे, त्याच्यामुळे याचा आनंद जास्त आहे. मी दुसरं पण 40+ खेळतो, त्याच्यामध्ये पण मिळालेले आहेत, पण ह्याचा आनंद खूप वर्षानंतर आहे आणि भरपूर आहे. याचा आनंद यासाठी वेगळा आहे, कारण हे फक्त गावासाठी खेळताना मिळाले आणि फक्त मॅन ऑफ द सिरीज नाही मिळालं, तुम्ही खेळत असताना टीमला चॅम्पियन बनवलंय, त्याच्यामुळे याचं महत्त्व कदाचित वेगळं आहे. तर बंधू आपलं अभिनंदन असतील, कारण एखाद्या बॉलरनं पूर्णपणे मॅच जिंकून दिलं, प्रत्येक सामन्यामध्ये काल अभावनच पाहायला मिळते, म्हणून मॅन ऑफ द सिरीज अर्थात विशाल भोईर बंधू यांना आपण पाहिलं होतं. त्यानंतर चॅम्पियन या नारंगी ग्रामीण धमाका 2026चा चॅम्पियन, 23ला रायपाड्या संघाने जिंकलं, 24ला कसरालीनं जिंकलं, श्रीराम कसरालीनं जिंकलं, 25ला NCC बीनं जिंकला आणि 2026ला आई जीवदानी घासपाडा बाटपाडा, जो या मैदानावरचा एक इतिहास आहे, प्रत्येक वर्षी नवा विजेता येतो, यावर्षी देखील नवा विजेता आलाय, त्या संघाचं नाव आहे आई जीवदानी घासपाडा बाटपाडा. चॅम्पियन संघ ठरलाय, विजेता संघ ठरलाय. पुन्हा एकदा विनंती आहे, आपण सर्वांना मान्यवरांना विनंती, आपण यापुढे आपण ही ट्रॉफी इथे दिली जाईल. सर्व टीम कॅप्टन वरती आणि बाकीचे खाली थांबा आणि हा बॅनर घ्या, चॅम्पियनचा बॅनर घ्या. आनंद वेगळा आहे, बंधूंनी देखील सांगितले, या मैदानावरती जिंकल्याचा आनंद अगदी वेगळा असतो. कॅप्टनने केलेली कामगिरी आणि त्याला सर्वांनी दिलेली साथ आहे. या सर्वांचे चेहरे अगदी हसरे आहेत, चेहऱ्यावरती स्माईल आहे, भरपूर आनंद आहे आणि आपल्यासाठी गाणं देखील येईल. चॅम्पियन
नारंगी ग्रामीण धमाका 2026 विजेता चॅम्पियन संघ ठरला. त्या संघाचं नाव आहे आई जीवदानी घासपाडा भाटपाडा. अभिनंदन. आभार. जी साथ सहकार्य सर्वांनी दिले त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं मनापासून आभार आहे. तर आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाची स्पर्धा आपण पाहिली. नारंगी ग्रामीण धमाका 2026. सर्व आमच्या स्पॉन्सरचं मनापासून आभार. सर्वांनी जे सहकार्य केलं त्यांचंही, त्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं देखील मनापासून आभार मानूया. सर्वांना धन्यवाद देऊया आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला पण अभिनंदन.